इलेक्शन अनाऊन्स झाल्यापासून आदर्श आचारसंहिता चालू झाली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. किरकोळ भांडणाचा राग धरून चालत्या दुचाकीवर चाकूने गळ्यावर वार करून खून करणाऱ्या आरोपीला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी जन्मठेप आणि 50,000 रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. रफिक पमा उर्फ उस्मान मुलानी, वय वर्ष 38, राहणार अहिरे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4:45 वाजण्याच्या सुमारास रफिक पमा उर्फ उस्मान मुलानी, रमजान आलम शेख व फिर्यादी चंद्रकांत सुभाष शिवले दोघेही राहणार किवळे, तालुका खेड हे एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे रफिक व रमजान यांच्यात किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. त्यानंतर ते तिघेही एकाच दुचाकीवरून पाईट शिरोली रस्त्यावरून जात होते. फिर्यादी चंद्रकांत सुभाष शिवले हा गाडी चालवत होता. त्याच्या मागे रमजान आलम शेख मध्ये बसला होता आणि त्याच्या मागे आरोपी रफिक पमा उर्फ उस्मान मुलानी हा बसला होता. गाडी सांडभोर पोल्ट्रीजवळ येताच रफिक मुलानी याने रमजान शेख यांच्या चालत्या दुचाकीवर धारदार हत्याराने गळा कापला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. गळा कापल्याने रमजानचा मृत्यू झाला. याबाबत खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश SP पोळ यांच्या पुढे सुरू होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील विकास देशपांडे यांनी 15 साक्षीदार तपासले. न्यायाधीश SP पोळ यांनी आरोपी रफिक पमा उर्फ उस्मान मुलानी याला 302 कलमांतर्गत जन्मठेप व 50,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचा आदेश केला. ऑनलाईन गेममध्ये हरलेल्या पैशांची भरपाई करण्यासाठी महागड्या बुलेट दुचाक्या चोरणाऱ्या चोरट्यासह त्याची संपूर्ण टोळी चाकण पोलिसांनी जेरबंद केली असून त्याच्याकडून तब्बल 11 बुलेट आणि इतर 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील मुख्य आरोपी हा यूट्यूबवरील बुलेट चोरीची व्हिडिओ पाहून चोरी करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. अभय सुरेश खर्डे, वय वर्ष 23, राहणार झोळे, गुंजाळवाडी रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तसेच चोरीच्या गाड्या विक्रीसाठी मदत करणारे रवींद्र निवृत्ती गव्हाणे, वय वर्ष 23, शुभम बाळासाहेब काळे, वय वर्ष 24, दोघेही राहणार अहमदनगर, यश नंदकिशोर थुट्टे, वय वर्ष 22, राहणार नाशिक, प्रेम भाईदास देवरे, वय वर्ष 20, राहणार नाशिक यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या 26 लाख रुपयांच्या 18 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मुख्य आरोपी अभय सुरेश खर्डे हा ऑनलाईन गेम खेळायचा. ऑनलाईन गेममध्ये अभय हा लाखो रुपये हरला होता. लाखो रुपये गेममध्ये हरल्यानं तो बुलेट चोरीकडे वळाला. यूट्यूबवरील बुलेट चोरीची व्हिडिओ पाहून बुलेट चोरी करायला शिकला. अभय बुलेट चोरून मित्रांच्या मदतीनं काही हजारात बुलेट विकत असे. मिळालेल्या पैशातून पुन्हा ऑनलाईन गेम खेळायचा. अखेर काही बुलेट चोरीचे प्रकरण चाकण पोलिसात गेल्यानं अभय याचे चोरीचे कारनामे उघडकीस आले आहेत. या चोरट्याकडून 26 लाख रुपयांच्या 11 बुलेट आणि इतर 7 दुचाकी देखील जप्त करण्यात आले असल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न चराड यांनी दिली. दरम्यान बुलेटला किंमत मिळत असल्याने यातील मुख्य आरोपी सहसा बुलेटची चोरी करीत होता. चाकण परिसरातून केवळ बुलेट दुचाक्या चोरी होत असल्याने बुलेट दुचाकी मालक चांगलेच धास्तावले होते. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. एका ठिकाणी चोरी झालेल्या बुलेटच्या शोधासाठी पोलीस 150 CCTV फुटेज पाहत संगमनेरपर्यंत पोहोचले. तिथे आरोपी अभय खर्डे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चाकण आणि आसपासच्या परिसरातून 18 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी त्याला मदत करणाऱ्या 4ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांनी ग्रामीण परिसरात विकलेल्या चोरीच्या 18 बुलेट हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घरगे, सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, अंमलदार हनुमंत कांबळे, नितीन गुंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच निवडणूक प्रशासनाने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील शासकीय कार्यालयासह ग्रामपंचायती आणि विविध ठिकाणचे बोर्ड तसेच इमारतीच्या कोनशिलांवर कागद लावून झाकण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढत होणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे. अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार अधिकृत जाहीर केलेला नसला तरी महायुतीची उमेदवारी आमदार दिलीप मोहिते यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत अनेक जण निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आता क्षणाक्षणाला हालचालींचा वेग वाढत आहे. तालुक्याच्या राजकीय पटलावर लोकसभेनंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सामना रंगणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांवर असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची जबरदस्त लाट दिसून आली होती. खेड तालुक्यात महाविकास आघाडी, शिवसेना, ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात तीव्र इच्छुक असल्याने मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्यता असल्याने येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी फार काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. निवडणुकीचे वारे अंगात भरलेल्या काही जणांनी मागील काही काळापासून वारेमाप पैशांची उधळण केल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. काहीही करण्याची प्रमुख उमेदवारांची तयारी दिसत असल्याने पैसा पाण्यासारखा वाहणार असे चित्र आहे. त्यात ऐन दिवाळीत प्रचार असल्याने यावेळी मतदार राजाची दिवाळी जोरात होणार हे निश्चित झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत गुंडगिरीचा वावर आणि वापर होण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहण्याची भीती आहे. दरम्यान खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विधानसभेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु महाविकास आघाडीच्या वतीने अजूनही आमदार मोहिते यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे निश्चित झालेले नसल्याने महाविकास आघाडीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. सोशल माध्यमात खेडची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याची यादी फिरत आहे. मात्र त्याबाबत काहीही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतून काही नावांची जोरदार चर्चा सुरू झालेली असताना त्यांच्याच पक्षातील आणि महाविकास आघाडीतील संभाव्य प्रबळ दावेदार उमेदवारांच्या विरोधातील सूर देखील बाहेर पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी सर्व सहमतीचा उमेदवार दिल्यास खेडचे मतदार महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच खासदार अमोल कोल्हे यांचीही भक्कम साथ मिळाल्यास महाविकास आघाडी खेडमध्ये मोठा बदल घडवू शकेल. मात्र सर्वांची साथ मिळवण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यास महायुतीचे संभाव्य उमेदवार आमदार मोहिते पुन्हा एकदा खेड विधानसभेचे मैदान मारतील अशी स्थिती सध्या पाहावयास मिळत आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांत अनिल दौंडे यांनी केले आहे. राजगुरुनगर येथे तहसीलदार कार्यालयात खेड तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी घेतली. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, राजगुरुनगर, आळंदी चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. प्रचार काळात आक्षेपार्ह विधाने, सोशल मीडिया, पेड न्यूज यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. प्रचार सभा काळात उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण करून खर्चात आलेली तफावत याचे निरीक्षण करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. खेड आळंदी मतदारसंघातील 389 मतदान केंद्रावर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांसाठी प्रचार काळात आवश्यक परवानग्यासाठी तहसीलदार कार्यालयात एकाच ठिकाणी एक खिडकी उघडण्यात आली आहे. या बैठकीत प्रांत अनिल दौंडे यांनी विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. निवडणुकीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना काय सांगितलंय पाहूया. महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची घोषणा केलेली आहे आणि घोषणा केल्यापासूनच आदर्श आचारसंहिता सर्व विभागामध्ये लागू झालेली आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा आरू म्हणून काही सूचना ज्या या प्रक्रियेमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबाबत सर्व संबंधितांना सूचना केलेल्या आहेत. याच्यामध्ये राजकीय पक्ष, सामान्य नागरिक, शासकीय वेगवेगळी कार्यालये या सर्वांसाठी काही गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या लागतात, ज्या की पहिल्या निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर 24 तास, 48 तास आणि 72 तासामध्ये जी काही कारवाई करायची आहे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामार्फत, त्यानंतर खाजगी व्यक्ती, संस्था यांच्या मार्फत तशा संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार सुरू झालेलं आहे, कामकाज सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या कोनशिला झाकणे, बॅनर, फ्लेक्स जे काही राजकीय त्याच्यावर घोषणा केलेल्या असतील ते सगळे काढणे या गोष्टी प्रकर्षाने पार पाडल्या जातात. आपल्या 100 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नगरपालिका आणि इतर ठिकाणी जिल्हा परिषद याच्यामध्ये व्हिडिओ यांच्यामार्फत याची कारवाई सुरू आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. पुरुषांची संख्या 1,92,307, स्त्रियांची 1,81,233, पुरुष 80,233 आणि जे आपण तृतीयपंथी म्हणतो थर्ड जेंडर ते 12 आहेत आपल्याकडे मतदार. आपले जे काही 18 ते 19 वयोगटातील नवमतदार आहेत त्यांचे मतदारांची संख्या आपल्याकडं 308 आता नवीन झालेले आहेत. दिव्यांग मतदार आहेत ते 300 आहेत, ते आपले 3,456 आहेत आणि 85 प्लसचे जे मतदार आहेत ते 5,304 आहेत. 5,304 प्लस आपण म्हणतो 85.
घेतलं त्याबाबतची निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्यांना होम वोटिंग अपेक्षित आहे त्यांचं होम वोटिंग आपण करून व्हीलचेअरची सुविधा आपण मतदान केंद्रावर करणार आहोत दिव्यांग आले आणि त्यांना प्राधान्याने मतदान प्रक्रियेत मतदान पार पाडण्यासाठी आपण त्यांना प्राधान्य देत असणार आहे. जे की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप याद्वारे पण वेगवेगळे काय प्रचार प्रसिद्धी आहेत किंवा आक्षेपार्ह मजकूर वगैरे छापले जातात. त्याच्यातून मतदारांमध्ये काय संभ्रमावस्था निर्माण होते किंवा काय कोणाचा प्रचार केला जातो त्याच्यावरही लक्ष ठेवून असेल संबंधित आमच्याकडे असं लक्षात आलं की संबंधितांवर त्यावेळेस कारवाई केली जाईल. पेड न्यूजच्या बाबतीत जी काही नियंत्रण समिती आहे ती जिल्हा स्तरावर समिती आहे पेड न्यूजच्या बाबतीत आणि मास मीडियाच्या बाबतीत त्या चौकशा करून आम्ही संबंधित समितीकडे जिल्हास्तरीय समितीकडे अहवाल सादर करू त्यांच्याकडून त्याच्यावर पूर्णपणे तपासणी करून कारवाई करण्याची दक्षता वेळोवेळी घेणार आहे. इच्छुक जे काही उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत ते ज्यावेळेस नॉमिनेशन दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आरोच्या ऑफिसमध्ये येतील त्यावेळेस आयोगाच्या सूचनेनुसार 100 मीटर परिसरामध्ये त्यांनी 3च वाहनं त्यांना आणता येतील आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी एकूण 5 उमेदवारासहित असं 5च व्यक्तींना आतमध्ये प्रवेश घेता येईल. सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र विधानसभा कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईबाबत आयुक्तालयाकडून माहिती संकलित केली जात आहे. निवडणुकीसाठी खेड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र विधानसभेकरिता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आचारसंहितेच्या या काळात दिवाळी, छठपूजा व विविध जाती धर्माचे सणही साजरे होणार आहेत. इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी पूर्वीपासूनच केली आहे. अशा वेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विविध उपक्रम राबवले जातील तर काही जणांकडून शक्ती प्रदर्शनही केले जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत पुणे ग्रामीण पोलीस आणि आयुक्तालय हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दक्षता घेतली जात आहे. पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र विधानसभा कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय. या कक्षाअंतर्गत निवडणुकीशी संबंधित कामकाजांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवडणूक काळात अतिमहत्वाचे बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने या स्वतंत्र कक्षामार्फत नियोजन केले जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाकडून सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. अनेकांवर मोका, तडीपार, MPDA यासारखी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अनेकांना कारागृहात स्थानबद्ध केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही गुंडांवर कारवाईची शक्यता आहे. सोशल मीडियावर कोणताही धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होणार नाही याकडे निवडणूक आयोगासह पोलिसांचेही लक्ष राहणार आहे. काळूस, माळवाडी व खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावे चाकणला जोडण्यासाठी काळूस या ठिकाणी भीमा नदीवर पूल करण्याची गरज आहे. पूर्ण भागातील दावडी, चिंचोशे, निमगाव, कन्हेरसर, पोर यासह शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर या गावांना चाकण येथे तरकारी मार्केटमध्ये शेतीमाल विक्रीसाठी, औद्योगिक क्षेत्र, रोजगार आणि तातडीची वैद्यकीय सेवा या कारणासाठी जलद गतीने जोडण्यासाठी भीमा नदीवर मोठा पूल करण्याची मागणी निमगाव, दावडी, कन्हेरसर, पूर आणि काळूस या भागातील नागरिकांनी केली आहे. भाऊसाहेब मनोहर होरे, दावडी. काय मागणी आहे तुमची नेमकी? आमची खऱ्या अर्थानं म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक 10 ते 15 वर्षापासून आम्ही या पुलासाठी आणि रस्त्यासाठी सतत जे काही राज्यकर्ते होते, स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील, त्यांच्याकडे सतत आम्ही मागणी करायचो. परंतु मधल्या काळामध्ये थोडंसं आमचा जो बंधाऱ्याचा जो खालचा प्लॅन्ट आहे तो झाला, परंतु आमची खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो मोठा पूल आहे तो पूल म्हणजे जसं आपण खेड किंवा मोठ्या नदींवरती जो पूल होतो तसा मग खऱ्या अर्थानं तो पूल होणं गरजेचं आहे. जेणेकरून तो पूल झाल्यानं की जी चाकणची जी MIDC आहे त्या MIDC या परिसरापासून मध्ये 6 ते 7 किलोमीटर आहे आणि लगतचा जो खेड SEZ सिटी होती आहे ती सुद्धा या ठिकाणी मध्ये 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे.
आणि मधलं जे फक्त 2.5 किलोमीटरचं अंतर जर तो रस्ता झाला आणि पुलही झाला तर खेड SEZ आणि चाकण MIDC हे खऱ्या अर्थानं जोडले जातील. आणि जो आपण चाकण आणि ही जी ट्रॅफिकची जी समस्या उद्भवती आहे तो जो आंबीवरनं रस्ता येतो करंजबेरे मार्गे, तर तो सुद्धा रस्ता खऱ्या अर्थानं जुना हा जिल्हा मार्ग होता आणि हा असा सरळ लोणी किंवा यापुढीलही जी शिरूरची MIDC झालेली आहे तर तो पाबळ मार्गे पूर्ण तो शिरूर MIDCला सुद्धा रांजणगावला जोडला जाईल. म्हणजे कमी ट्रॅफिकच्या समस्येतून सुद्धा मुक्तता मिळून तो जोडला जाईल. म्हणून या पुलाची खऱ्या अर्थानं ती गरज आहे. आणि जो मधला फक्त माझ्या मते हा रस्ता PMRDमध्ये पण आहे आणि हा रस्ता PMRDमध्ये दावडी आणि खेड त्या रस्त्यापासून पुढे दिसतोय, इकडनं काळूच्या तिकडे दिसतोय. पण हा मध्ये जो काही स्पॉटमध्ये 2.5 किलोमीटरचा बाकी आहे तो सुद्धा प्रकर्षानं जर मोठा रुंदीकरण होऊन झाला तर प्रकर्षानं चाकण हे शहर हे जवळ सगळ्यांशी येईल, जेणेकरून कुणाच्या आरोग्याच्या समस्या असतील, ट्रॅफिकची सुद्धा समस्या त्यातून सुटली जाईल. म्हणून खऱ्या अर्थानं या परिसरातील जे काही शेतकरी आहेत किंवा जी 2 गावं मग काळूस आणि दावडी गाव असेल आणि SEZ आणि MIDC असेल ही खऱ्या अर्थानं एकजूट राहील. आणि अशी मागणी 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही खासदार साहेबांकडे सुद्धा 1 वर्षापूर्वी केलेली होती आणि निवडून आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना तसं लेटर पण दिलेलं होतं आणि बाबा हे काम हवं अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती. हनुमंत गायकवाड, माजी सरपंच काळूस. तर ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सुरेश भाऊकंसुद्धा मागणी केलेली होती, परंतु त्यावेळेस सुरेश भाऊनीसुद्धा या ठिकाणी MDRमधली लोकं पाठवली आणि त्यांनी या ठिकाणी खडक वगैरे चेक करून घेऊन गेले. ह्या रस्त्याची मोजणीसुद्धा केली, सर्वे पण केला होता की किती लांब अंतर आहे काय आहे. हा जर पूल झाला तर दळणवळणाच्या माध्यमातून जे पिंपळगावला जी ट्रॅफिक होती ती ट्रॅफिक सुटली जाईल आणि हा मधला रोड चाकणला निघतोय आणि इकडं हा शिरूरला निघतोय. या ठिकाणी हा रस्ता इथून 2.5 किलोमीटर डांबरी आहे आणि डांबरी तिथून सरळ धामणटेक मार्गे हा रोड शिरूर मार्गे नगरला सुद्धा पोचतोय. म्हणजे ह्या पुलाची फार अत्यंत गरज या ठिकाणी जाणवते. मी संभाजी रामराव घारे, माजी सरपंच दावडी. जो हा खेड SEZ हा दावडी भीमा नदीवरनं काळूस मार्गे चाकण MIDCला जोडणारा जो रस्ता आणि ह्या नदीवरती जो होणारा मोठा पूल याची खऱ्या अर्थानं आजूबाजूच्या 10-12 जी गावं आहेत ह्या गावांना ट्रॉफिक बसून समस्या सुटणार आहे. खेड SEZ असेल, चाकण MIDC असेल किंवा शिरूर तालुक्यातून जी लोक खेडमार्गे पुण्याला जातात तर त्यांना हा रस्ता हा मार्ग एकदम सोपा असल्याकारणाने खेडची ट्रॉफिक असेल किंवा चाकण शेखरापूरची ट्रॉफिक असेल याच्यावर भरपूर फरक पडणार आहे. त्यामुळं हा रोड होणं आणि ह्या पुलाची मागणी येत्या बऱ्याच वर्षापासून सुरेश भाऊ असतील, स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, स्थानिकांनी सर्वांनी सर्वांग मागणी केलेली आहे आणि हे काम होणं हे गरजेचं आहे, एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. साधारणतः 1 जून ते 15 ऑक्टोबर हा पावसाळ्याचा कालावधी समजला जातो. ऑक्टोबरमधील पहिला पंधरवडा परतीच्या पावसाचा मानला जातो. त्यानंतर मात्र पाण्याचे काटेकोर नियोजन व्हावे म्हणून बंधाऱ्यांना लोखंडी ढापे लावून पाणी अडवले जाते. यंदा मात्र 15 ऑक्टोबर उलटून देखील असे ढाबे अनेक ठिकाणी बसवण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती, उपसभापती आणि परिवर्तन घडवणाऱ्या संचालकांचा चाकण मार्केटमध्ये आडते व शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी 16 ऑक्टोबर 2024 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी आडत्यांनी विविध समस्या मांडताना यापूर्वी सत्ताधारी मंडळींनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आणि चुकीच्या नोटिसा बजावल्याची कैफियत नूतन पदाधिकारी यांच्या समोर मांडली. त्यावर बाजार समितीचा यापुढील कारभार नेमका कसा असणार याबाबत नूतन पदाधिकारी यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आनंद यांना या ठिकाणी झालेला आहे. आज आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा जो दहशतवाद होता तो दहशतवाद आज या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे आमच्या आडत्यांच्या चेहऱ्यावर एकदम हसतमुख असं हास्य यांच्या चेहऱ्यावर उमललेलं आहे. मागील काळामध्ये आताचा पहिला सभापती कैलास भाऊ लिंबोरे आले या ठिकाणी. त्यांच्या काळामध्ये इतिहास घडला. मी आज 50 वर्ष पाहतोय. 50 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या नोटिसा कधी आडत्यांना आल्या नाहीत आणि एवढा अत्याचार
या आडत्यावर कुणी केला नाही. सगळे सभापती होऊन गेले, पण असा अत्याचार या मागील सभापतीने केलेला आहे. मागील काळामध्ये 2 सभापती होऊन गेले, दादा इंगवले असतील, बाळशेठ ठाकूर असतील. कधी आडत्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही. सगळ्यांना सांभाळून घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी या बाजार समितीमध्ये काम केलं. परंतु या काळामध्ये, मधल्या काळामध्ये नोटीस इतकं आडत्यांना छळवणूक केली. आडते अक्षरशः त्यांना दहशत निर्माण झाली. आपलं उद्या लायसन सस्पेंड झालं तर आपला घरचा उदरनिर्वाह करायचा कसा, अशी परिस्थिती असल्यामुळे लोक आडते सगळे भयभीत होते. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत होते. अहो, कोर्ट सुद्धा 8-15 दिवसांनी एकदा नोटीस दिली तर त्याच्यानंतर महिन्यांनी देईल, त्याच्यानंतर देईल. त्यांनी 8 दिवसाच्या आत 2 नोटिसा आडत्यांना काढल्या आणि यांच्यावर दहशत निर्माण केली. त्या दहशतीचा आता अंत झालेला आहे. तुमच्याकडून या आडत्यांच्या खूप काही अपेक्षा वाटते. आपण सर्व आडत्यांनी मला तुम्हाला सर्वांना हे आश्वासित करायचंय की नक्कीच मला असं वाटतंय की वर्षभरामध्ये ज्या तुमच्या गोष्टी आहेत की ज्या वारंवार इतके वर्ष होऊ शकल्या नाही, कुठं ना कुठं सर्वांचं समाधान होईल, असं नक्कीच होईल. आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय थोडंसं जर मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वांना तसं परिचितच आहे, पण तरी सुद्धा माझे आजे सासरे ठिकाणी सोमवंशी आणि माणिक भाऊंचे चुलते गुलाबशेठ गोरे हे दोघंजण एक चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये शेती करायचे आणि त्यांचा हा जो जोड होती त्यांची, ते त्यावेळेस इंदिरा गांधी यांच्याकडे गेले होते आणि कांद्या बटाट्याचा प्रश्न त्यांनी मांडला होता. मला असं वाटतंय की त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं आपल्या बाजार समितीचं, शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, सर्वांसाठी जे स्वप्न बघितलं होतं, कुठेतरी आज माझ्या माध्यमातून त्या प्रश्नांना सोडवण्याची मला संधी मिळाली. मला असं वाटतंय की आपले पूर्वज जे जे काम करतात, कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये असणारी काम करण्याची जी आसक्ती होती, ती पूर्ण करण्याची संधी ज्यावेळेस आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना भेटली, नक्कीच मला असं वाटतंय त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर आता जे सेवकांच्या बाबतीमध्ये, कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे जे विषय तुम्हाला निदर्शनास आले, नक्कीच मला असं वाटतंय पहिलं म्हणजे ऐकून घेण्याची माणसाची वृत्ती असावी. आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला संधी देण्यात येईल सर्व कर्मचारी वर्गाला मला सांगायचे, त्यावेळेस नक्कीच तुम्ही विषय मांडा. पण सर्वात महत्त्वाचं आज सर्वांना मी एक सांगू इच्छिते की आमचा जो 10 जणांचा ग्रुप आहे तो आम्ही एकमेकांचा आदर करतो, आम्ही एकमेकांचं म्हणणं ऐकतो आणि म्हणून आज सर्वांनी आम्हाला इथं संधी दिली. नक्कीच मला असं वाटतंय आमच्या सानिध्यात राहून तुम्ही सुद्धा हे शिकतात आणि चांगलं काम करून दाखवतात. खरं तर इथं उपस्थित सर्व आम्ही कर्मचारी असतील, आम्ही सर्व संचालक मंडळ असू, आम्ही इथं मालक म्हणून नाही, सेवक म्हणून काम करण्यासाठी आलेलो आहोत. वेळोवेळी आमच्या हातून चुक्या होतील, चांगले काम होतील. चुक्या झाल्या तर नक्कीच आमचं कान धरा आणि चांगलं झालं तर नक्कीच आमची पाठ. 10 जण खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि आम्ही 10 जणांनी असं ठरवलं आहे की एकटा विजय शिंदे किंवा क्रांती सोमवंशी सभापती नाही, तर आम्ही 10 जण सभापती आहे. उद्याच्या काळात हा कारभार करताना आम्ही 10 जण करणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की बाबा बाळासाहेबांनी सांगितलं की असं होतं आहे तसं होतं आहे, त्यांनी काय वस्तुस्थितीची परिस्थिती देखील सांगितली. किंबहुना दशरथराव काचोळी ते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांनी देखील भूमिका मांडली की जर विजय शिंदेसारखा माणूस सभापती झाला तर मार्केटचं त्यांनी एका ठिकाणी स्टेटमेंट दिलं की चांगला सभापती झाला आमचं काहीतरी चांगलं काम त्या ठिकाणी होईल. ते राजकारण समाजकारणाच्या पलीकडे अशी जी भावना लोकांची आहे, तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आमच्या सगळ्यांची भावना आहे. तर मागच्या वर्षभरापासून आम्ही संचालक म्हणून इथं काम करतो आहे. हे काम करत असताना आमच्या सगळ्यांची भावना होती की या मार्केटमध्ये काहीतरी झालं पाहिजे. आम्ही सगळी सुशिक्षित बॉडी होती, कदाचित त्यावेळी आमच्याकडे सत्ता नव्हती, तर एक चांगली भूमिका, चांगलं काहीतरी झालं पाहिजे. सुरुवात आम्ही मानधनापासून केली की आम्हाला 1 रुपयाचं मानधन नको, आम्हाला या मार्केट कमिटीमध्ये 1 रुपयाचा इन्कम त्या ठिकाणी नको, आम्हाला कुठलं काही नको, आम्हाला पैशामध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला लोकांच्यासाठी काम करायचे. ही भूमिका आम्ही तालुक्यामध्ये पहिल्यांदा घेतली. ती घेता घेता ह्या भूमिकेचा राजकारणामध्ये कसा फायदा होत असतो. आमच्या या सगळ्या 3 सहकाऱ्यांना म्हटलं, महेंद्रभाऊ गोरेंना, सयाजीराजे मोहितेंना, अशोकदादा राक्षेंना, त्याने 7 जण एकत्र राहतात, चांगल्या जीवानं काम करतात.
मिळालेलं मानधन देखील लोकांना देतात. त्यांची टीम चांगली आहे. आमच्या सगळ्यांचं हे सगळ्यांचं नेतृत्व मी करत होतो. ते म्हणले जर विजय शिंदेंना सभापती करणार असेल आम्ही सगळे तुमच्या बॉडीला पाठिंबा द्यायला तयार आहे. काही घडामोडी घडल्या हे सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आज मला सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली. कदाचित या मार्केट कमिटीमध्ये शिंदे पाटील परिवाराचा सोमवंशी काका इतिहास जुना आहे. आमचे आजोबा लक्ष्मणराव धोंडीभाऊ शिंदे पाटील यांनी मार्केटमध्ये 40 वर्ष आडत व्यवसाय त्या ठिकाणी केला. माझे आजोबा बाजीराव धोंडीभाऊ शिंदे पाटील यांच्या नावावरती तो आडत व्यवसाय होता. त्यांनी संचालक म्हणून काम केलं, उपसभापती म्हणून काम केलं आणि माझे वडील देखील या मार्केटमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं. माझे चुलते देखील मार्केट कमिटीमध्ये सेवक म्हणून काम करतोय. त्यामुळे आपले जे संचालक मंडळ आहे जसे माणिक शेठ गोरेंचे, महेंद्र भाऊंचे या मार्केटची ऋणानुबंध आहेत तसे माझे स्वतःच्या मार्केटची अतिशय ऋणानुबंध आहे. तिथला प्रत्येक घटक जिगीरबाई माझ्या जिव्हाळ्याचा आहे. कारण हे मार्केट मी लहानपणापासून बघितलं आहे. कुमार शेठ मी 4थी 5वीला असल्यापासून या मार्केटमध्ये येतोय. आता मी 39 वर्ष माझं वय असलं गेले 35 वर्ष त्या मार्केट आणि मार्केटच्या परिसराचा मला संबंध आहे. कदाचित आज मी सभापती आहे, उद्या सभापती असेल नसेल, राजकारणामध्ये कुठल्या पदावर असेल नसेल, पण मी पहिल्यापासून जी भूमिका घेतली एक कार्यकर्ता म्हणून भूमिका घेत असताना लोकांच्यासाठी काम करायचं. आपल्याला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं कसं करताय. शेवटी ह्या बळावरती या सगळ्या सहकार्याने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि आमची एक भूमिका भावना आहे की उद्याच्या काळामध्ये मार्केटचं चित्र आम्हाला त्या ठिकाणी बदलायचं. काल देखील खेडला सांगितलं, खेडच्या परिसरामध्ये आम्ही फिरलो, दसऱ्याच्या दिवशी इथं सगळे फिरलो की काय काय समस्या, लोकांची भूमिका काय, लोकांची भावना काय. मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की आता हे सगळं बदल झालं आहे. लोकांना अपेक्षा आहे सभापती उपसभापती चांगलं काम करणार आणि तुमच्या सगळ्यांनी देखील या सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन उद्याच्या काळामध्ये ही सगळी माणसं आपली आहेत. आपल्याला हमाल मापाडी शेतकरी यांचा समन्वय करायचा. आपल्याला आडते व्यापारी आणि प्रशासन आणि मार्केटचं प्रशासन आमचं संचालक मंडळ बाहुली शेठ या सगळ्यांचा समन्वय करायचा. त्याच्यामध्ये कुणी कमी नाही कुणी जास्त नाही. हे सगळे ज्यावेळेस समन्वयाने एकत्र येतील सगळे एका लेवलला वाटेल. सभापतीला देखील वाटेल की माझा हमाल मापाडीचा कर्मचारी आणि माझ्या बरोबरचा आहे. मी ज्यावेळी वाटेल की मी सभापती अरे मला रिस्पेक्ट करा, अजिबात गरज नाही. मी त्याही दिवशी सांगितलं की ज्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये सभापती पदाची हवा जाईल त्या दिवशी माझ्या राजकारणाची अधोगती त्या ठिकाणचं. त्यामुळे सभापती नाही सामान्य कार्यकर्ता. जोपर्यंत सामान्य कार्यकर्ता म्हणून ताई आपली भूमिका आहे तोपर्यंत या सगळ्या सामान्य माणसांना न्याय देण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये करायचं. मी माणिक भाऊ गोरे आणि महेंद्र भाऊ गोरे त्या मार्केटमध्ये डे टू डे त्या ठिकाणी काम करणार आहे. मी त्यांना सांगितले सभापती म्हणून तुम्हाला सगळे अधिकार आहेत. आम्हाला चांगलं काम करायचं, चांगलं प्रशासन पाहिजे, लोकांच्या अपेक्षा आहेत. मला आडते मंडळीने एवढं तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही सगळ्या समस्या सांगितल्या. उद्याच्या काळामध्ये आम्ही अशी एक एजन्सी लावणार आहे. किती एजन्सी? आमची सगळी माणसं 10 जणांच्या वतीने एक एजन्सी लावणार आहे. बारकावे काय ती एजन्सीची आमची माणसं तुम्हाला भेटतील. तिथले बारकावे काय काय केलं पाहिजे, काय सुधारण्याची अपेक्षा आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं काय, हमाल मापाडीचं काय मत आहे या बाजार समितीबद्दल. ही बाजार समिती जरी वेगळ्या उंचीवरती न्यायची असेल, मॉडेल बाजार समिती करायची असेल तर काय काय करतात. खेड तालुक्यातील माजी सैनिक साहेबराव जाधव यांना डिझास्टर रिस्पॉन्स मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, सागर मुर्रे व अडते असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते जाधव यांचा सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यातील प्रशालांमध्ये मतदान जनजागृती अभियान शपथ अधिकारी आणि विद्यार्थी घेत आहेत. 14 वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी राजगुरुनगर येथील रत्नाई महाविद्यालयाच्या मैदानात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खेड बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये बुधवारी तरकारी मालाची भरपूर आवक झाली. घेवडा व मिरचीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलं. खेड तालुक्यात ठिकठिकाणी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. चाकण चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं दुधाचा नैवेद्य देवाला आणि चंद्राला दाखवून उपस्थित भाविक भक्तांना दुधाचे वाटप करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.